नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे, महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत यांच्या समवेत स्थानिक नगरसेवक तसेच पालिका अधिकारी उपस्थित होते। या दौऱ्यात ऐरोली नाट्यगृह, छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा स्मारक, ऐरोली काटई पूल तसेच तुर्भे खारघर लिंक रोड रस्ता व बोगदा प्रकल्प या महत्त्वाकांक्षी विकास कामांची पाहणी करण्यात आली। यावेळी प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेत कामांचा दर्जा, गती आणि नियोजनाची तपासणी करण्यात आली। ऐरोली नाट्यगृह सांस्कृतिक विकासाला आधुनिक व्यासपीठ। ऐरोलीतील अत्याधुनिक नाट्यगृहाच्या कामांची पाहणी करून प्रकल्पाची प्रगती, सुविधा आणि कामांचा दर्जा तपासण्यात आला। नागरिकांनी लवकरात लवकर उत्कृष्ट सांस्कृतिक केंद्र उपलब्ध व्हावे यासाठी आवश्यक सूचना वनमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। आज नवी मुंबईमध्ये ज्या निश्चितपणे नवी मुंबई शहराला ललांबूट ठरतील अशा गोष्टी ज्या घडतात ते बघण्याकरता माननीय महापौर, माननीय उपमहापौर, माननीय आयुक्त महोदय, सिटी इंजिनियर यांच्या समवेत मी त्या ठिकाणी दौरा केला। पहिल्या टप्प्यामध्ये जे आपल्याला ऐरोलीमध्ये जे नाट्यगृह आपण बांधतोय, वाशीमध्ये विष्णुदास भावे हे नाट्यगृह निश्चितपणे नवी मुंबईला भूषणसारखं आहे, परंतु एकूण नवी मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ऐरोलीमध्ये नाट्यगृह व्हावं हा प्रस्ताव माझाच होता आणि तो नाट्यगृहाचा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। साधारण 4-5 महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन होईल। छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा, प्रेरणादायी स्मारक उभारणीला गती। ऐरोली येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकांच्या कामाचा आढावा आज महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून घेण्यात आला। स्मारकाची उभारणी ऐतिहासिक वैभवाला साजेशी आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उत्कृष्ट आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये जी शस्त्र वापरली, जी आयुधं वापरली त्याचा त्या ठिकाणी प्रदर्शन लोकांसाठी ठेवलेलं आहे। ऐरोली काटई पूल वाहतूक सुलभतेसाठी महत्त्वाचा प्रकल्प। महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ऐरोली काटई पुलाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला। हा पूल पूर्ण झाल्यानंतर वाहतूक अधिक वेगवान होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार असल्याची भावना वनमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केली। तिसऱ्या टप्प्यामध्ये ऐरोली ते काटई जो टनेल आहे त्या टनेलची माहिती घेतली आणि अति उत्कृष्टपणे त्या ठिकाणी काम चाललेलं आहे। तुर्भे खारघर लिंक रोड भविष्यातील वाहतुकीचा महत्त्वाकांक्षी दुवा। महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी तुर्भे खारघर लिंक रोड आणि बोगदा प्रकल्पाची पाहणी करून कामांचा दर्जा, प्रगती आणि नियोजनाची माहिती घेतली। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान होऊन संपर्क अधिक सुलभ होणार असल्याचा विश्वास गणेश नाईक यांनी व्यक्त केला। जुईनगर ते खारघर आणि अतिशय उत्कृष्टपणे त्या ठिकाणी काम चालले। मी राज्याचा मंत्री म्हणून मी त्या कॉन्ट्रॅक्टरच्या आणि सिडकोच्या माध्यमातून एक काम होतं आहे। थोडं काम उशीर झालं तरी चालेल, परंतु कुठल्याही माणसाला इजा होता कामा नये, एखाद्याचा जीव जाता कामा नये, अशा सर्व गोष्टीची काळजी घेऊन त्या ठिकाणी काम करा। आणि आता आजवर त्यांनी जे काम केले त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोणाला जखमसुद्धा झालेली नाही अशी माहिती मला मिळाली आणि हे निश्चितपणे योग्य आहे। आज माननीय महापौर सुजाता पाटील, माननीय उपमहापौर दशरथजी भगत, माननीय आयुक्त कैलाशजी शिंदे या सर्व लोकांनी आता प्रश्न असे की या आपण येऊन बघितल्यानंतर त्या अधिकारी वर्गाला, कर्मचारी वर्गाला सुद्धा एक आनंद, बाबा कोणतरी आम्ही करतो हे बघायला कोणतरी आले आणि काळजी घ्या सांगायला सुद्धा कोणतरी वडिलकीच्या भावनेतून आलेलं आहे। ही भावना निश्चितपणे मायने राखते, त्याचा निश्चितपणे फायदा होतो आणि मला विश्वास आहे
की ज्या नवी मुंबई शहराकरता जो अट्टाहास नाही तर विश्वासानं ज्या ठिकाणी काम चालू आहे, लोकप्रतिनिधी, प्रशासन, माननीय महापौर, माननीय आयुक्त, त्याच्यामध्ये उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, स्टँडिंग कमिटीमध्ये ज्या ज्या सगळ्या घटक आहेत त्या सगळ्यांचं त्या ठिकाणी योगदान निश्चितपणे चांगलं आहे. आणि मी विनम्रपणे सांगेन, महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांची तुलना केली तर नवी मुंबई महापालिकेचं काम उजवं आहे. या ठिकाणी लोकप्रतिनिधीसुद्धा जागृत आहेत, म्हणजे दुसरीकडचे झोपलेत असं माझं म्हणणं नाही, परंतु टू द पॉईंट इथले लोकप्रतिनिधी आहेत आणि प्रशासनसुद्धा लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या इच्छा आकांक्षाला पूर्ती देण्याकरता काम करत आहे. या गोष्टीचा मला आनंद आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व विकास कामांचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कामे दर्जेदार, पारदर्शक आणि निश्चित कालमर्यादेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आधुनिक पायाभूत सुविधा, सांस्कृतिक विकास आणि सुलभ वाहतूक व्यवस्था यांच्या माध्यमातून नवी मुंबईला अधिक सक्षम, विकसित आणि नागरिकाभिमुख शहर म्हणून घडवण्याच्या दृष्टीने हे सर्व प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.